मागच्या 2 ते 3 दिवसांपासून मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, बीड, जालना, सोलापूर यांसारख्या अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय. तर दुसऱ्या आणि जळगावमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय. कमी वेळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला, पिकांचं मोठं नुकसान झालं. तर पुराचं पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे अनेक नागरिक पावसाच्या पाण्यात अडकलेत. आर्मीच्या हेलिकॉप्टर्सची मदत घेऊन अनेक ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं असून अजूनही कित्येक ठिकाणी रेस्क्यू सुरू आहे. मराठवाड्यात कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या पावसाच्या परिस्थितीत भाजप आमदार सुरेश धस, ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासारखे नेते मैदानात उतरून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाताना दिसले. तर मराठवाडा आणि इतर भागातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले नव्हते, म्हणून त्यांच्यावर टीका झाली. मंगळवारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात जाऊन पूरस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्यात. मुख्यमंत्र्यांचे आदेश आल्यानंतर नेते पालकमंत्री नेमून दिलेल्या भागात दौऱ्यासाठी गेलेत. पण मराठवाड्यासह महाराष्ट्राला पावसानं झोडपलं असताना मैदानावर उतरून कोण काम करतंय? पुराच्या भीषण परिस्थितीमध्ये घरात कोण बसलंय? कुठले नेते टीका झाल्यावर आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पाहणी दौऱ्यावर आले? कुठल्या भागांना पालकमंत्र्यांनी अजूनही भेट दिलेली नाही? सगळ्यात आधी जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मयी आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती बारासे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची. घराजवळच्या परंडा तालुक्यातल्या वडनेर गावात एक आजी आपल्या 2 वर्षांच्या नातवाचा पुराच्या पाण्यात रात्री 2 वाजल्यापासून अडकल्याची माहिती ओमराजे यांना मिळाली. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि एनडीआरएफच्या टीमला सूचना देऊन ओमराजे थेट वडनेर गावात पोहोचले आणि भर अंधारात पुराच्या पाण्यातून मार्ग काढत लाकूड आणि दोरीच्या मदतीनं या आजी, 2 वर्षांचा नातू आणि आणखी एका कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढलं. स्वतः खासदारच पुराच्या पाण्यात उतरल्याने ओमराजे यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं. तर शेजारच्या परंडा तालुक्यातल्या शिरगाव वगैरे गावांना आणि भूम तालुक्यातही अनेक गावांना पुराचा फटका बसलाय. एनडीआरएफच्या टीमकडून या गावांमध्ये रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर एनडीआरएफच्या टीमसोबत स्वतः उपस्थित राहत लोकांची मदत करताना दिसून आले. ओमराजे यांच्याप्रमाणेच आष्टीचे आमदार सुरेश धस यांची चर्चा झाली. धाराशिवप्रमाणेच बीड जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसलाय. बीड जिल्ह्यात मागच्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून एकूण 7 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालीय. सरासरीच्या तुलनेत विचार केला तर बीडमध्ये यावर्षी 145 मिलीमीटर जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. बीडमध्ये जोरदार पावसामुळे मांजरा प्रकल्पातून माजळगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अशातच आष्टीचे आमदार सुरेश धस हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सगळ्या भागांची पाहणी करताना दिसून आले. गावागावात जाऊन शेतकऱ्यांसोबत बोलणं, नुकसानीचा आढावा घेणं आणि प्रशासनाला मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी सूचना देताना सुरेश धस दिसून आले. त्यांचा 24 तारखेला सुरू झालेला दौरा अजूनही सुरू आहे. अतिवृष्टी झाल्यावर लागलीच सुरेश धस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्याने त्यांची बरीच चर्चा झाली. ओमराजे यांनी ग्राउंडवर केलेली मदत, धस यांनी तातडीनं दिलेल्या भेटी यामुळे त्यांची चर्चा झाली असली तरी काही नेते असे ज्यांची फारशी चर्चा झाली नसली तरी ते काम करताना मात्र दिसतायत. बीडमध्ये अतिवृष्टी झाल्यावर अनेक ठिकाणी नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी 22 सप्टेंबरला शिरापूर भागात एक नवजात बाळ आणि त्याच्या आईची पाण्यातून सुटका केली. त्यानंतर क्षीरसागर यांनी पाहणी दौरा सुरू ठेवत ठिकठिकाणी मदत मिळवण्यासाठी नियोजन केल्याचं, प्रशासन आणि नागरिकांमध्ये योग्य तो समन्वय साधल्याचं दिसून आलं. आता जसं थेट मैदानात उतरून पूरग्रस्तांची मदत केल्याने काही नेत्यांचं कौतुक झालं, तसंच मदतीसाठी पुढे न आल्याने किंवा मदतीसाठी तातडीची पावलं न उचलल्याने काही नेत्यांवर टीकासुद्धा झाली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत, जे भूम परंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, तिथे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्याला लातूरचे खासदार शिवाजी कापसे अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. सुरुवातीला खासदार ओमराजे निंबाळकर मैदानात उतरले, पण आपल्याच मतदारसंघात अतिवृष्टी होऊन सुद्धा तानाजी सावंत मैदानात न दिसल्यानं तानाजी सावंत यांच्यावर टीका झाली. सुरुवातीला तानाजी सावंत आपल्या सोशल मीडिया हँडलवरून पूरस्थितीची माहिती देत होते, यंत्रणांच्या संपर्कात होते. पण त्यांच्याच तालुक्यात प्रचंड नुकसान होऊनही तानाजी सावंत मदतीला उतरले नाहीत असा या ठिकाणचा सूर होता. अशातच तानाजी सावंत यांचा सोलापूर जिल्ह्यातल्या वाफगाव मधला बंगला पाण्याखाली गेल्याचं, बंगल्यात अडकलेल्या लोकांना बोटीतून रेस्क्यू केल्याचे सुद्धा व्हिडिओ समोर आले. पण त्यानंतर 22 सप्टेंबरच्या संध्याकाळी तानाजी सावंत यांनी पाहणी दौरा सुरू केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संपर्कात राहून त्यांनी मदतकार्य
कार्याला गती दिली. सोबतच लोकांच्या मदतीसाठी किट तयार करून ते आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत पूरग्रस्त भागात पाठवण्याचं नियोजन सुद्धा तानाजी सावंत यांनी केलं. टीका झाल्यानंतर मैदानात आलेले नेते म्हणून प्रताप सरनाईक यांच्या नावाचीही चर्चा झाली. साधारण 20 तारखेपासून धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर प्रचंड वाढला. ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. पण धाराजीचे पालकमंत्री असलेले प्रताप सरनाईक मात्र धाराशिवमध्ये पोचलेले नव्हते. त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याच्या बातम्या आल्या आणि त्यानंतर प्रताप सरनाईक धाराशिवमध्ये जाणार अशा बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या. 22 तारखेला धाराशिवमध्ये बचाव कार्याला सुरुवात झाली होती, पण पालकमंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी 24 सप्टेंबरला धाराशिवचा दौरा केला. त्याआधी ते ठाणे आणि मुंबईत देवदर्शनाला, विविध प्रकल्पांच्या उद्घाटनाला आणि पक्ष संघटनेच्या बैठकीला उपस्थित होते. सरनाईक यांच्या फाउंडेशनकडून धाराशिवमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जे किट वाटण्यात आले त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वतः सरनाईक यांचा फोटो असल्यानं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. मदत वाटपातही प्रचार करत असल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांच्यावर झाला. काही ठिकाणी संतप्त ग्रामस्थांनी मदतीचे ट्रक परत पाठवल्याचा प्रकार घडल्याचीही बातमी आल्या. आता कोणत्या भागांना पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसला आहे आणि तिथले पालकमंत्री, खासदार, आमदार काय करत आहेत आणि काय करत नाहीत हे समजून घेतल्यावर कोण मैदानात उतरलंय आणि कोण घरात बसलाय हे समजून घेता येईल. पावसाचा फटका बसलेल्या धाराशिव जिल्ह्याबद्दल आपण बोललो. तिथे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार तानाजी सावंत मैदानात आहेत. तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिवमध्ये, परंडा तालुक्यात आणि बार्शीमध्ये पूरग्रस्त भागाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन सुद्धा उपस्थित होते. सोबतच 24 सप्टेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा धाराशिवच्या दौऱ्यावर गेले आहेत. तर धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे सुद्धा पूरग्रस्त भागात थेट उतरले. पुरात अडकलेल्या लोकांना त्यांनी घरातून बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी नेलं. धाराशिवसोबतच पावसाचा फटका बसला तो बीड जिल्ह्याला. बीड जिल्ह्यात 75,000 शेतकऱ्यांच्या 8,450 हेक्टरवरच्या पिकांना फटका बसला आहे. ठिकठिकाणी गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. माजलगाव तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेलीयत. एनडीआरएफच्या जवानांनी एका गर्भवती महिलेची सुटका केल्याच्याही बातम्या आहेत. पण माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके अजून मैदानात दिसलेले नाहीयेत. त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवरही त्यांच्या स्वतःच्या दौऱ्याबद्दल अद्याप कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. केज तालुक्यातल्या 3 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झालीय, पण आमदार नमिता मुंदडा यांच्या दौऱ्याच्या बातम्या मात्र आलेल्या नाहीत. त्यांचे पती अक्षय मुंदडा यांनी पाहणी केली असली तरी आमदार पाहणीसाठी कधी येणार असा प्रश्न आता विचारला जातोय. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केलीय, तर परळीमधल्या काही गावांचा संपर्क तुटला असून परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी बोटीमधून पोहण्याणी आणि आजूबाजूच्या गावांना भेट दिली. खासदार बजरंग सोनवणे यांनी 19 तारखेला पूरग्रस्त भागांना भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाण्यात उतरून पाहणी केली. तर पंकजा मुंडे यांनी बुधवारी 19 सप्टेंबरला ज्या जिल्ह्यात पूरग्रस्त भागाला भेटी दिल्या आहेत. पण बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अद्याप बीडच्या दौऱ्यावर आलेले नाहीयेत. बुधवारी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांचा दौरा केला, ज्या जिल्ह्यातही ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. तिथे सोमवारपासून पावसाचा जोर सुरू आहे. पुराचा फटका बसलेल्या अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. पंकजा मुंडे यांनी बुधवारी जालन्यात अतिवृष्टीनं ग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर खासदार कल्याण काळे यांनी सुद्धा बुधवारी जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. जालन्यात परतूर आणि घनसावंगीमध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. परतूरचे आमदार बबनराव लोणीताल यांनी मैदानात उतरून पुराचा फटका बसलेल्या ठिकाणांना मंगळवारपासूनच भेट द्यायला सुरुवात केली. तर घनसावंगीचे आमदार हिकमत उंढाणी यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पाझर तलाव फुटलेल्या भागात ते प्रत्यक्ष भेटीसाठी गेले होते. तर 19 सप्टेंबरला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बदनापूरला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टीचा फटका बसलेला आणखी एक जिल्हा आहे सोलापूर. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 17 सप्टेंबरला सोलापूरला भेट देत पूरग्रस्त भागांची पाहणी केली, गावकऱ्यांशी संवाद साधला, अधिकाऱ्यांना बचाव कार्य, मदत आणि इतर गोष्टींसाठी आदेश सुद्धा दिले. सोबतच सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर पोचल्या. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्याने अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका बसलेल्या भागांना भेटी देत आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात सुद्धा गोरे सहभागी झाले होते. हाताला सलाईन लावलेला असतानाही जयकुमार गोरे यांनी पाहणी सुरू ठेवल्याच्या बातम्या आल्या. तर माढ्याचे खासदार देढीशील मोहिते पाटील यांनी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या ठिकाणांना भेट देत काही ठिकाणी जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था केली. सोबतच महाडचे आमदार अभिजित पाटील यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर जात भेट घेतली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातलाय. सिल्लोडमध्ये रस्त्यांना नद्यांचं रूप आलंय. कित्येक गावांचा संपर्क तुटला आहे. पैठणमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तर छत्रपती संभाजीनगर शहरात सुद्धा मुसळधार पावसानं काही प्रमाणात नुकसान केलं आहे. सिल्लोडमध्ये झालेल्या पावसानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांना भेट देत बचाव कार्य आणि पुनर्वसनासाठीच्या सूचना दिल्या.
संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी कन्नड आणि वैजापूरमध्ये अतिवृष्टीग्रस्त भागात जात शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन पाहणी केली. तर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी 20 सप्टेंबरला पैठणचा पाहणी दौरा केल्यानंतर संभाजीनगरला भेट दिलेली नाहीये. परभणी जिल्ह्यात सुद्धा अभूतपूर्व पाऊस पडला असून हजारो हेक्टर पीक पाण्याखाली गेलंय. गोदावरी, दूधना आणि पूर्णा या नद्यांना पूर आलाय. कित्येक घरं पाण्याखाली गेली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. परभणीत आता पावसाचा जोर वाढला असला तरी मागच्या 2 आठवड्यांपासून परभणीत सातत्यानं पाऊस सुरू आहे. पण परभणीचे खासदार संजय जाधव यांनी 16 सप्टेंबरला पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पाथरी आणि गंगाखेड भागात नुकत्याच झालेल्या पावसाचा फटका बसलाय. पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी 16 तारखेला पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला, तर खेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी 16 सप्टेंबरनंतर पूरग्रस्त भागाला भेट दिलेली नाहीये. पण प्रशासनाच्या संपर्कात राहून त्यांनी सूचना मात्र केल्या आहेत. तर परभणीच्या पालकमंत्री मेघना चाकोरे बोर्डीकर यांनी 17 सप्टेंबरनंतर ते 17 सप्टेंबरला पूरग्रस्त भागाची पाहणी केलीय. लातूरमध्ये तेरणा नदीला आलेला पूर आणि मुसळधार पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून गावांचा संपर्क तुटलाय. औसामध्येही मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय.